त्या संदर्भात अनेक ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे. तुम्ही देखील या ठिकाणी आंदोलन असं बघता याकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशाच्या प्रगतीच्या विरोधात वागत आहे. राहुल गांधी स्वतः देशाच्या बाहेर देशामध्ये देशाच्या विरोधात वक्तव्य करणं, देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात वक्तव्य करणं आणि देशाच्या प्रगतीच्या विरोधात वागणं अशा पद्धतीची वृत्ती काँग्रेसची सुरू आहे. आणि याकरता राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे या ठिकाणी आम्ही घेतला होता. जगभरातून AIची कॉन्फरन्स दिल्ली येथे होते. देशाची प्रगती त्या ठिकाणी लोकांसमोर आपण आणतोय. देशभरातील प्रतिनिधी आपल्या देशाची प्रगती AI टेक्नॉलॉजी पाहायला आलेले आहेत. त्यांच्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी करायला आलेले आहे. हा देशाचा सन्मान आहे. परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी चड्डी बनियांवरती निषेध करतात आपल्या देशाचा. हा देशाचा अपमान आहे आणि देशविरोधक देशघातक अशा ह्या कारवाया आहेत. आमची मागणी आहे देशद्रोहाचा गुन्हा या सगळ्या लोकांवर दाखल करावा आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. देशविरोधी कारवाया त्या ठिकाणी ते करतायत. पाकिस्तानची भाषा बोलतायत. काँग्रेस ही देशातून हद्दपार होण्याच्या स्थितीवर आलेली आहे. त्याकडे लक्ष न देता केवळ नरेंद्र मोदी यांची बदनामी करणे, देशाची बदनामी करणे हे राहुल गांधीचं काम चाललेलं आहे. त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आज देखील भिवंडीमध्ये राहुल गांधी होते आणि RSSच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं. त्याचा देखील निषेध आज या ठिकाणी. हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशामध्ये खूप चांगलं काम करतोय. परंतु केवळ त्यांना धार्मिक गोष्टीमध्ये अडकवण्याचे प्रयत्न, त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न आणि काही विशिष्ट धर्मीयांची मतं मिळवण्याकरता RSS वरती पान सोडायचे आणि RSSची त्या ठिकाणी बुराई करायची हा एकमेव धंदा आता राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेला आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करणं गरजेचं आहे. काय वाटतं कशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे? देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि राहुल गांधी यांची खासदारकी सुद्धा रद्द करणं गरजेचं आहे. देशाच्या विरोधात देशाची बदनामी करणं याकरता देशाचं खासदार म्हणून राहण्यास त्यांची लायकी नाहीये. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करावी आणि तशा पद्धतीचा ठराव सुद्धा आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात आणू आणि त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करणं गरजेचं आहे. हिंदी में जाना चाहिए.